स्वतःवर स्वतः काम केल्यानंतर अख्खी फॅमिली, एक व्यक्ती जेव्हा स्वतःवर काम करते ना, तेव्हा अख्खी फॅमिली हेल्दी होते, एकदम पॉवरफुल. आता आपण जाणार आहोत या सगळ्या गोष्टींसाठी पहिल्यांदा मनाला मनावर घ्यावं लागतं. विदाऊट मनाचं काहीच नाही. शेटे सर बसा आता निवांत. धनाजी सर दिसनात म्हणून शेटे सरांना मी टॉपिक दुसरा दिला होता. त्यामुळे शेटे सर आपलं इकडे तिकडे आहेत जरा. बसा निवांत बसा. आहेत धनाजी सर. त्यामुळे ओके ही ओके. कर्नाटकात आहेत धनाजी सर. त्याच्यामुळे काही वेळेला आपल्याला पण आज तागायत एवढी वर्षात एकही दिवस असा झालेला नाहीये की आपल्याला आजचा स्पीकरला चॅलेंज आला आणि स्पीकर नसेल तर पाठीमागाशी स्पीकरची लाईन आहे. त्यामुळे एकही दिवस असं नाही आहे. इन्स्टंट स्पीकर लगेच आहेत. पद्मजा पाटील, विजय शेट्टी सर. एका मिनिटात सर, वैद्यताई सर, हे घ्या टॉपिक लगेच लगेच घेणार आहे. 3 तरी एकदम पॉवरफुल. लगेच अर्चिता मॅडम 4 आहेत बघा, एकदम लगेच तयार. ओके, जाऊ आपण आता धनाजी सरांच्याकडं. आपल्याच मनाला मनावर घेऊन आपण आपले रिझल्ट काय पाहिजे तुम्हाला ते. असं नाहीये की याच्यानं वजन कमी होतं, याच्यानं अजून काय होतं. ह्याच्याही पेक्षा मेन महत्वाचं इम्पॅक्ट आहे तुमच्या मनावर. एवढे सगळे एक्सपिरियन्स शेअर करणारे. एक्सपिरियन्स शेअर करायचं असेल तर ऍडव्हर्टाईज पण करता येते, माहिती झालं तुम्हाला. माझे मिस्टर शेरवानी आणि याचे स्पेशालिस्ट आहेत, सांगितलं ना अश्विनी ढाळेनं. त्यामुळं तुमची इथं ऍड पण करता येते बघा. मग त्याच्यामुळं आपल्याला ना छान पैकी स्वतःच्या एक्सपिरियन्स मुळे कुणाचा तरी कॉन्फिडन्स वाढतो. आपण कळत न कळत आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आम्हाला पण भारी वाटतं की कुणाचं तरी हे सगळं व्हायला लागलंय. त्यामुळे अजून डिवोशन लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. हे डिवोशन येण्याच्या पाठीमागचं कारण आहे ते म्हणजे मन. ज्या मनाने डिसिजन घेतलाय ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतका आनंद भेटतो मनाला. तर त्या मनासाठी काहीच नाही आम लाईफ मध्ये आपण करत. तर आता आपण जाणार आहोत धनाजी सरांच्याकडे. मनावर ऐकणार आहोत. ह्या मनाला मनावर कसं घ्यायचं, तुम्हाला पाहिजे ते कसं अचीव करायचं. कुणाला हेल्थचा रिझल्ट पाहिजे, कुणाला रिलेशन मेंटेन करायचे आहेत, कुणाला सोशल स्टेटस चांगलं पाहिजे. मला काय पाहिजे ते सगळं भेटू शकतं, पण मनानं ठरवलं तर. त्याच मनाबद्दल ऐकणार आहोत. जाणार आहोत धनाजी सर. योग शिक्षक आहेत, शिक्षक पण आहेत, चांगले साधक पण आहेत. मनाला मनावर घेऊन स्वतःचा डायबिटीस घालवलाय त्याने. पूर्ण मेडिसिन फ्री लाईफ जगतायत आणि तो जो संकल्प होता त्या संकल्पाला जी काही पाठीमाग फोर्स मनाचा लागला त्याच्याबद्दल ते बोलणार आहे. कंटिन्यू धनाजी सर. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस अनम्यूट करा सर. हा सर, ओके. सर्वांना 27 सकाळ, त्याचबरोबर महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कारण वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध ह्या दोन अतिशय महान व्यक्तीने शिकवलं की आपलं जे मन आहे ते मन आपण कसं ताब्यात ठेवायचं, किंवा कितीही जरी आपणाला त्रास झाला तरी देखील आपण त्यातून कसा मार्ग काढायचा. ह्या दोन गोष्टी ह्या दोन महान व्यक्तींनी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला शिकवलेले आहेत. आता पहा, आपण नुसता मन 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 म्हणतो. आता मन हे सगळ्यांना हाय, ते दाखवता येत नाही, त्याचं अस्तित्व हाय, परंतु ते आपण सिद्ध करू शकत नाही. परंतु सगळ्या गोष्टी आपणाला जाणवत असतात. एखादी गोष्ट आपण मनावरती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल होत असतो. परंतु फक्त आपण ती मनावरती घ्यायला पाहिजे आणि आपणाला वर्तमान काळामध्ये जगण्याची कला आत्मसात करायला पाहिजे. काही लोक असतात पहा, ते सतत भूतकाळामध्ये असतात आणि काही लोक असतात ते सतत भविष्य काळामध्ये असतात. आणि ज्या वेळेला आपण भविष्य काळाचा विचार करत असतो त्यावेळेला आपण एकतरी आपली अँक्झायटी वाढते, चिंता वाढते, किंवा दुसरं आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. कारण आपण न होणाऱ्या गोष्टींच्या वरतीच विचार करत असतो आणि
त्यावेळेला एकदा का आपण न होणाऱ्या गोष्टीमध्ये विचार करायला सुरुवात केलो तर आपलं मन तसंच त्या बाजूने जातंय आणि सराउंडिंग त्या पद्धतीनं तयार होतंय. आपण काय कुणाला नावं ठेवत नाही तरी पण पहा, ग्रामीण भागामध्ये आज देखील काही लोक देव विचारायला जातात आणि ज्या वेळेला आपण देव विचारायसाठी जातो, त्यावेळेला आपली मानसिकता होते आणि आपण परत परत त्याच गोष्टीवरती अवलंबून राहतो. त्यामुळे आपण वर्तमानमध्ये कसं जगायचं आणि वर्तमानमध्ये जगायचं असेल तर आपल्या आजूबाजूचे जे सराउंडिंग आहे ते सराउंडिंग अतिशय चांगल्या पद्धतीचं असायला पाहिजे. आता चांगल्या पद्धतीचं असायला म्हणजे काय पहा, आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक मर्यादा आहेत आपणाला. कारण आपली जी सगळी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय विशिष्ट मर्यादेनं बांधलेली आहेत. मग सातत्यानं ह्या विश्वामध्ये पहा, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात, अनेक स्फोट होत असतात. परंतु काही स्फोटांचा आवाज इतका मोठा असतो की तो आपल्या कानाला देखील ऐकू येत नाही आणि काही स्फोट इतके लहान असतात ते देखील आपल्या कानाला ऐकायला येत नाहीत. परंतु आपण सुरक्षित आहोत कारण त्या गोष्टी आपणाला अज्ञान आहेत. परंतु जर विश्वाचा खोलवर विचार केला तर ह्या विश्वामध्ये सतत काही सेकंदाला अनेक प्रकारचे बदल होत असतात आणि ठराविक मर्यादेबाहेरचा आवाज आपणाला ऐकू येत नाही किंवा ठराविक मर्यादेबाहेरचा जो अतिशय लहान आवाज आहे तो देखील आपणाला ऐकायला येत नाही. आणि मग ह्या गोष्टीमध्येच आपणाला एक प्रकारचा आनंद मिळत असतोय. परंतु भविष्य काळामधल्या होणाऱ्या घटना आपण उगाचच विनाकारण त्याचा त्रास करून घेत असतो. आता दुसरी मर्यादा तुम्ही पहा, आपण जर डोळ्यांचा विचार केला तर पहा, आपण नजर टाकल्यानंतर एखादं विमान अतिशय मोठं असतं, ते उड्डाण घेतं आणि ते उड्डाण घेतल्यानंतर दूर 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 जात असतंय, छोटं आपल्याला दिसतंय आणि मग दिसायचं बंद होतं. किंवा दुसऱ्या बाजूला एखादी वस्तू घ्या आणि ती वस्तू तुमच्या बरोबर डोळ्यासमोर ठेवा तर तुम्हाला ती वस्तू दिसणार नाही. परंतु ती वस्तू आणि आपला डोळा ह्या दोघांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवलं तर आपणाला ती वस्तू अतिशय चांगल्या पद्धतीनं दिसू शकते. म्हणजेच ह्या गोष्टीवरून आपण काय शिकू शकतो पहा, की ठराविक गोष्टीमध्ये आपणाला अंतर असायला पाहिजे आणि ठराविक गोष्टी आपण ज्ञात असून देखील अज्ञातासारखं वागायला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला काय होते पहा, आपणाला आपलं मन काय करतंय, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत नाही. मला माहिती आहे किंवा बऱ्याच लोकांना हे माहिती असतंय, एक वडा खाण्यापेक्षा एक सफरचंद खाल्लेलं अतिशय चांगलं आहे किंवा एक फळ खाल्लेलं अतिशय चांगलं आहे. आता सफरचंद जर शुगर असेल तर त्याच्यापेक्षा आपण संत्री खाल्लेलं अतिशय चांगलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ज्ञात व्हायला पाहिजेत आणि जर ज्ञात व्हायचं असेल तर शतायुषी फॅमिली सारखी एखादी फॅमिली पाहिजे आणि जी वर्तमान काळामध्ये किंवा जी वर्तमानाचा विचार करणारे असायला पाहिजे. जसं आपण कानाचा आणि डोळ्याचा विचार केला त्याच्याही पलीकडे ह्यांच्या जरी मर्यादा असल्या तर आपल्या मनाला मात्र अनेक प्रकारच्या मर्यादा नाहीत. अमर्यादित आहे, अनकंट्रोल आहे, ते अनकंट्रोल आणि ते कंट्रोल करायचा प्रयत्न आपण सातत्यानं करत आहोत. मग ते योगाच्या माध्यमातून असू शकेल किंवा आता जे एक्सपिरियन्स ऐकले, जर 6 महिन्यामध्ये काकांचं 28 किलो वजन कमी होत असेल तर त्या ठिकाणी मी ठेवायला पाहिजे आणि मी देखील म्हणायला पाहिजे की त्यांचं वजन कमी होतंय, माझं वजन का कमी होत नाही, ह्या वर्तमानाचा विचार करायला पाहिजे.
मग त्यांनी जे केलेले फॉलोअप असतील किंवा स्टेप्स असतील, त्या स्टेप्स आपण आत्मसात केल्या तर निश्चितच आपलं वजन कमी होणार. फक्त आपण कोणतीही गोष्ट सुरुवात करत असताना छोटीशी करायला पाहिजे. आपण 100 पर्यंत पाढे एकदम शिकलो नाहीत, अ पासून न पर्यंत एकदम शिकलो नाही, एक एक अक्षर शिकलो. तसं दररोजच्या जीवनामध्ये आपल्या मनावरती छोटी गोष्टी आपण शिकवत जायला पाहिजे. त्याच्यावरती बंधन आणू नका. ज्या वेळेला आपण बंधनामध्ये अडकतो त्यावेळेला कधीतरी त्याचा विस्फोट होतो. त्यामुळं आपणच ठरवायला पाहिजे की आपल्या मनानं कसं वागायला पाहिजे. जर आपण असं ठरवलं तर पहा, कारण मन हे कसं आहे पहा, त्याला कोणत्याही प्रकारची सीमा नाही आहे. मग ते कॉन्शियस माइंड असेल, सबकॉन्शियस माइंड असेल किंवा काही वेळेला ते अनकॉन्शियस मध्ये देखील जाऊ शकतं. म्हणून आपण काय करायला पाहिजे, पहिल्यांदा वर्तमान ओळखायला पाहिजे आणि त्या वर्तमानावरती काम करायला पाहिजे. जर आपण वर्तमान ओळखून त्याच्यावरती काम करायला लागलो तर आपल्या जवळ असणारं दुःख जे आहे किंवा आपण ज्या विनाकारण चिंता करत बसतो त्या चिंता आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत. आणि जर चिंता आणि दुःख निर्माण झालं नाही तर तुमचं जीवन अतिशय आनंदी होऊ शकेल. आणि जर तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकाल. जर तुम्हीच दुःखी असाल, तुम्हीच भीतीयुक्त असाल, तुमच्याच मनामध्ये हजारो प्रकारच्या शंका असतील तर आपण पुढच्या माणसाला काही देऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी आपणाला योगा करायला पाहिजे, आपलं मन कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला वर्तमानामध्ये जगायची आपणाला सवय लावून घ्यायला पाहिजे. आता वर्तमानमध्ये आपण जगत असताना कशी सवय पहा, समजा आपण वर्तमानमध्ये जगत आहोत जरा, तर काही लोकांना अशा प्रकारे जगण्याची मस्ती देखील असायला पाहिजे. आणि ती मस्ती निर्माण करायची असेल तर तुम्हाला योगाशिवाय दुसरं काही, त्याच्याशिवाय दुसऱ्या बाजूला जो संतुलित आहार आहे तो संतुलित आहार आणि दुसऱ्या वेळेला तुमची मानसिक स्थिती त्या पद्धतीनं तयार करायला पाहिजे. आणि ती मानसिक स्थिती तयार करायची असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दररोज छोटी गोष्ट करायला पाहिजे. कोणच एखादा व्यक्ती माउंट एव्हरेस्ट एका दिवसात एका महिन्यात चढू शकला नाही. तो पहिला बेस, दुसरा बेस, तिसरा बेस, चौथा बेस असं करत करत तो चढू शकला. तसं पहा, जीवन जगण्याची मस्ती कशी असू शकते पहा. म्हणजे एक उदाहरण मी सांगतो. समजा एखादा व्यक्ती 100व्या मजल्यावरून खाली पडत आहे. एखादा व्यक्ती 100व्या मजल्यावरून खाली पडत आहे आणि मध्येच एखाद्या मजल्यावरच्या खिडकीमध्ये एखादा व्यक्ती उभा आहे आणि त्या व्यक्तीने विचारलं, काय काय कसं काय असं विचारलं. तसं विचारल्यानंतर त्या व्यक्तीचं उत्तर काय असू शकतं पहा, आतापर्यंत सगळं ठीक आहे, आतापर्यंत सगळं ठीक आहे, बघूया जमिनीवरती पडल्यानंतर काय होतंय ते बघूया. कारण असं जर ती व्यक्ती म्हणत असेल तर ती व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी असणार नाही. कारण कोणतीही गोष्ट, कोणतीही समस्या असेल तर त्या समस्येपासून आपण पलायन करू शकत नाही. जर तुम्ही पलायन करायला लागला तर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि अशी भीती निर्माण होईल की आपण त्या गोष्टीपासून बाजूलाच कायमचं राहू शकतो. तसं आपण जर समजून घेण्यासारखी ही जी गोष्ट आहे, कारण वर्तमान काळामध्ये आता मी पडणार आहे, जमिनीवरती पडणार आहे मला माहिती आहे, परंतु आता जो मी आनंद घ्यायला लागलोय तो तरी आनंद घेऊया ना. कारण जी गोष्ट होणार आहे, जी गोष्ट मी टाळूच शकत नाही, त्या गोष्टीवरती आपण विनाकारण विचार करत बसतो. आता युद्धाची परिस्थिती तिकडं आहे आणि तुम्ही आणि मी काय विचार करून त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे काय? नाही. आजचं जीवन चांगलं आहे ना, मस्तपैकी आपण जेऊया, मस्तपैकी आपण जगूया, मस्तपैकी आपण वर्तमानाचा विचार करूया. कारण भविष्याचा जर तुम्ही विचार करत जास्तीत जास्त बसला तर आपल्याला त्याचा त्रास होतो. भविष्याच्या गोष्टी काही आपण करायला पाहिजेत,
परंतु त्या देखील आटोक्यात असायला पाहिजे. नाहीतर आपण नुसता, काही लोक पहा दिवा स्वप्न पाहत असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनात बघितलं असाल, दिवा स्वप्न पाहत असतात म्हणजे दिवसा देखील स्वप्न पाहत असतात. परंतु ते स्वप्न पाहण्याच्या ऐवजी आपण काम करायला पाहिजे. कारण संपूर्ण जे आयुष्य आहे, कारण एक एक सेकंद आपण जगून घ्यायला पाहिजे. एक एक सेकंदाचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण असं आनंद घेत असतो, जसं शेटे सर सांगतात पहा, की आपल्या शरीरामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे हॅपी हार्मोन्स आहेत, ते हार्मोन्स काय होत असतात? उत्तेजित होत असतात. उत्स्फूर्तपणा त्यांना मिळत असतो आणि आपण आपलं आयुष्य जर हसत खेळत जाऊ जगू लागलो, तर भूतकाळ काय काही सेकंदाचा असू शकेल. भविष्य काळामध्ये आपण त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतो का? काय शकत नाही. म्हणून तर आलेला जो सेकंद आपल्या समोर आहे, आलेला जो आपला समोर असलेला क्षण आहे, तो आपण आनंदात घालवायला पाहिजे. आणि दुःख असेल, चिंता असेल, ताण असेल, तणाव असेल, क्रोध असेल, ह्यात जर तुम्ही विचार करत बसला, तर त्याच्याच भोवती तुम्ही गुरफटत राहणार आणि परत आपल्या मनाला डिप्रेशनमध्ये नेणार, आपल्या मनाला खिन्नतेकडे नेणार. कारण जर जगायचंच असेल, तर आपण आनंदी जगायला पाहिजे. आणि आनंद हा कोणत्याही दुकानामध्ये विकत मिळत नाही, कोणत्याही दवाखान्यामध्ये मिळत नाही, कोणाकडेही मिळत नाही. तो तुम्ही निर्माण करायला पाहिजे. आणि ते निर्माण करण्याचं काम एक तरी तुमचं मन आहे. आणि दुसरं, आजूबाजूला तुमची जी संगत आहे, तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत, तुम्ही कुठल्या सानिध्यामध्ये राहता, त्या लोकांच्या मध्ये आपण हा आनंद निर्माण करू शकतो. जर 28 किलो वजन कमी होत असेल, अनेक शारीरिक व्याधी कमी होत असतील, आणि असा एक्सपिरियन्स एखाद्या व्यक्तीला परत परत ऐकला, तर काय होऊ शकेल? त्याचं देखील मन परिवर्तन होऊ शकेल आणि तो देखील आपल्या फॅमिलीमध्ये येऊ शकेल. आणि ह्या फॅमिलीमध्ये असणारा जो आनंद आहे, तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसू शकेल. कारण हे अनेक मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध करून ठेवलेलं आहे. कारण एकाच गोष्टीची आपण जर सवय लावून घेतली, किंवा एकाच गोष्टीची आपण चांगल्या पद्धतीनं जर आचरण केलं, तर खरोखरच आपण आनंद निर्माण करू शकतो. कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या मानसिकतेवरती. आता राजा असतो आणि एक जादूगार असतो. आणि तो जादूगार काय करतो पहा, राजाला म्हणतो, काय हरकत नाही, आता राजाच्या पुढं 8 वाजलेत, फक्त 5 मिनिटं आपण. कंटिन्यू. राजा असतो आणि हा राजाला वाटतंय मी फार मोठा जादूगार आहे, आणि मी फार मोठा जादूगार आहे, आणि मी कोणत्याही प्रकारची जादू करतो, असं म्हणून तो एका दरबारामध्ये जादू करायला जातो. आणि जादू करत असताना त्याच्या मनामध्ये विचार येतोय, आता आपण असली जादू करूया, राजाचं मुकुटच घालवून टाकूया. आणि तो जादूनं काय करतो, राजाचं मुकुट गायब करतो. आणि राजाचं मुकुट गायब केल्यानंतर काय होते पहा, राजाला अतिशय राग येतो. आणि अतिशय राग आल्यानंतर राजा म्हणतो, ह्याला अटक करा म्हणतो. मग तो जादूगार दयावया करत असतो, माझ्याकडून चूक झाली, मी फक्त जादू करण्यासाठी केलेली आहे. परंतु राजाचा अपमान झालेला असतो, आणि त्यामुळं त्याला वाटतं की ही गोष्ट त्याच्या मनाला लागते. आणि एकदा गोष्ट मनाला लागल्यानंतर, आपण जर मनाला लागलं माझं वजन जास्त आहे, कमी करायला पाहिजे, तर कमी होऊ शकते. मला शुगर झाल्या, जर मनाला लागलं बाकीच्यांच्या गोळ्या कमी झाल्यात, माझ्या पण व्हायला पाहिजेत, आपोआप कमी होऊ, म्हणजे प्रयत्नानं कमी होऊ शकतील. तसं त्या राजाच्या मनाला लागलेलं असतंय. मग राजा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतो. आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर त्याची पत्नी भेटायला येते. आणि पत्नी भेटायला आल्यानंतर पत्नी पण रडते, की आता तुम्ही मरणार, आता माझं कसं व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि वेळ संपते, त्याची पत्नी निघून जाते. परंतु जादूगार हा हुशार असतो. तो काय म्हणतो राजाला, मी एक असा घोडा तयार केलेला आहे, आणि तो घोडा एका वर्षामध्ये
आकाशामध्ये उंच उडू शकेल. आणि फक्त शेवटची एक स्टेप राहिलेली आहे आणि ती शेवटची स्टेप मी पूर्ण करतो, तो घोडा तुम्हाला भेट देतो आणि त्याच्यानंतर मला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. राजाच्या मनामध्ये विचार येतोय, जर माझ्याकडं हवेत उडणारा घोडा जर असला, तर किती छान होईल. मी सगळ्या जगावरती राज्य करेन आणि ह्याला आपण 1 वर्षाची मुभा देऊया. आणि इकडं तर काय, घरामध्ये सगळेजण रडत असतात, की आता हा काय परत येणार नाही. परंतु हा सावकाश परत येतो आणि पत्नीला सांगतो, असं-असं मी राजांना सांगितलेलं आहे, की मी एक असा हवेत उडणारा घोडा तयार करत आहे आणि त्याचे शेवटचे स्टेप्स आहेत काही आणि ते झाल्यानंतर मला फाशीची शिक्षा द्या. पत्नीला थोडा वेळ आनंद वाटतोय, परत पत्नी रडायला लागते, की 1 वर्षानं कसं? 1 वर्षानं परत तुम्हाला फाशी होणारच. म्हणजे भविष्यकाळाचा विचार करते. मग 1 वर्षानं आणि वाईट दिवस येणार, असं-तसं. मग तो म्हणतो, "तू शांत राहा. आत्ता जे आपल्याला मोमेंट मिळालेले आहेत ना, आत्ता जे सेकंद, क्षण मिळालेले आहेत ना, ते आपण आनंद करूया ना. त्याच्यामध्ये आपण आनंद साजरा करूया." आणि त्याच्यानंतर पुढं 6 महिन्यानं राजा मरतो आणि त्याच्यानंतर तो घोडा पण राहतो आणि तो जादूगार पण राहतो. अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे भविष्यावरती जास्त चिंता न करण्यापेक्षा आपण मनाला असं खंबीर करूया, ते वर्तमान काळामध्ये खंबीर असायला पाहिजे. पुढे कितीही गोष्टी घडून द्यात, काहीही घडून द्यात, परंतु त्याच्यातून निश्चितच जिथं समस्या आहे, तिथं मार्ग असणार आहे, तिथं उत्तर असणार आहे. त्यामुळं ह्या फॅमिलीनं आपणाला एक गोष्ट शिकवलेली आहे. ती कोणती असेल, तर घाबरून जाऊ नका, भीती निर्माण करू नका. दुःख असेल, भीती असेल, ह्या काही सेकंदासाठी आहेत, काही दिवसासाठी असतील. त्याच्यामध्ये निश्चितच बदल होणार आहे. कारण आपल्यात बदल झाला, की सगळ्यात बदल होणार आहे. कारण चेंज इज पर्मनंट असं म्हणतात. कारण बदल हा निश्चितच आहे. थँक यू. त्याला जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. कारण का की एवढं जरी आपण समजून घेतलं ना, की भविष्याचा विचार करता करता वर्तमान काळ जगायचं विसरून जातो आणि त्या भविष्याची छाया आता आपल्यावर पडायला लागल्या. विनाकारण आपण पुढचं असं झालं तर आणि तसं झालं तर विचार करा. मन किती वेळा म्हणत असतं ना, काहीही प्रॉब्लेम असू दे आपल्याला, त्या प्रॉब्लेममुळं असं झालं तर, त्या प्रॉब्लेममुळं तसं झालं तर. पण आत्ताच किती क्लास आहे हे भोगायचं सोडून आपण पुढच्याच गोष्टी करतो. एवढं जरी आजच्या ह्याच्यातनं आपण एवढं जरी आपल्या मनाला आज जर त्याचं प्रबोधन झालं असं समजून त्याच्यावर ऍक्शन करत राहिलो तरी पण खूप फरक पडेल. जोरदार क्लॅपिंग करू धनाजी सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत, खूप लोक स्वतःवर काम करायला लागलेत. स्वतः